नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रत्येकाचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। थंबनेल मध्ये प्रत्येकाने एकदम बरोबर वाचलं की आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कंजंक्शन्स नावाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत। बेसिकली कंजंक्शन काय आहे थोडक्यात सांगू का? हा एक असा टॉपिक आहे जो एका शब्दामध्ये येतो परंतु आपल्या डोक्याचं भरीत करून तिथं सोडतो। कसं काय बरं? कारण की कंजंक्शन वापरण्याचे काही रूल्स असतात, काही कंडिशन्स असतात, ते आपल्याला कदाचित आतापर्यंत कुणी सांगितले नसतील किंवा आपल्याला ऐन वेळेस बोलताना ते माहित नसतं। म्हणून आपले ग्रॅमॅटिकल चुका तिथं वारंवार दिसतात। म्हणजे समजा साधे शब्द आहेत पहा, बिकॉज झालं, बट झालं, ऑर झालं, याचे काय कंडिशन्स आहेत ते आपल्याला कोणी सांगत नाही। आला की सगळ्याच कंजंक्शन्सला या कंडिशन्स ऍप्लिकेबल आहेत असं नाहीये। मॅक्झिमम कंजंक्शन तुम्ही विदाउट कंडिशन वापरू शकता, तुम्हाला वाटते तिथं तुम्ही ते वापरू शकता, त्याचे मराठी अर्थ असेल। परंतु असे काही कंजंक्शन आहेत, तुरळक आहेत ते, परंतु त्याचा वापर आपल्याला व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बोलताना ज्या काही ग्रॅमॅटिकल चुका होणार आहेत त्या होणं बंद होऊन जाईल। कारण की आज प्रॉब्लेम काय विद्यार्थ्यांचा, आज थोडंफार जर त्यांना इंग्रजी बोलता येत असेल तर मॅक्झिमम पीपल आर फेसिंग ग्रॅमॅटिकल इश्यूज व्हाईल स्पीकिंग। ग्रॅमॅटिकल इश्यूज खूप मोठं, म्हणजे तसं पाहिलं तर विचार करण्यासारखा पॉईंट आहे। म्हणून आपण स्टेप बाय स्टेप सगळे ग्रामर आपण हळूहळू कव्हर करणार आहोत की जे इंग्लिश बोलण्यासाठी महत्वाचं आहे। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला जाताय, तुम्ही कुठे प्रेझेंटेशन देताय, तुम्ही ओरल एक्झाम देताय, म्हणजे तुमचं एज्युकेशन चालू असेल तर तुम्हाला व्हायवा वगैरे असतात, राईट? अशा ठिकाणी जर अशा मिस्टेक झाल्या तर मग ते काउंट केले जातात आणि ते ऑब्झर्व केले जातात, लक्षात येते? म्हणून चला आता कुठलाही उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। बेसिकली कंजंक्शन सुरू करण्या अगोदर कंजंक्शन्स काय आहेत हे एकदा समजून घ्या। कंजंक्शन्स म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला कंजंक्शन म्हणलं जातात। द वर्ड्स विच आर हेल्पिंग टू कनेक्ट टू वर्ड्स और टू सेंटेन्सेस दोज आर कॉल्ड एज कंजंक्शन्स इन ग्रामर। आता सुरुवात करूयात आपल्या बिकॉज पासून। आपलं पहिलं कंजंक्शन्स आपला आजचा बिकॉज आहे। बिकॉज म्हणजेच काय रे भैया? तर बिकॉज म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर कारण। एखाद्या घटनेसंदर्भात तुम्हाला कारण द्यायचंय। आता सुरुवात करताना समजा तुम्हाला कोणी विचारलं की तू काल गैरहजर का होता, तर तुम्ही सुरुवात कारण या शब्दाने करतो, राईट? म्हणजे कारण मी आजारी होतो, कारण मला काम होतं, कारण घरी कार्यक्रम होता, म्हणजे बिकॉजने आपण सुरुवात करतो। परंतु अनेकदा काय होतं माहिती का, त्या बिकॉज म्हणण्यापेक्षा त्या वाक्याच्या अगोदर एक वाक्य येत असतं की सुरू करण्या अगोदर। म्हणजे उदाहरणार्थ तो श्रीमंत आहे कारण त्याच्याकडे पैसे आहेत, म्हणजे काय रे भैया की ही इज रिच बिकॉज ही हॅज मनी, ओके? मी आज आनंदी आहे कारण माझ्याकडे वेळ आहे, ओके? आय एम हॅपी टुडे बिकॉज आय हॅव टाइम। पण आज एक गोष्ट लक्षात घ्या, कारण या शब्दाने कधी आपण दोन शब्द जोडत नाही बोलताना, लक्षात आले? अजय कारण विजय असं नाही ना बोलतो आपण, राईट? लक्षात येते प्रत्येकाला? म्हणजे याचा वापर फक्त आणि फक्त वाक्य जोडण्यासाठी केला जातो, हे आपल्याला इथं दिसून येतं। त्यानंतर आहे बट। बट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्याचा अर्थ होतो परंतु। परंतु बद्दल बोलायचं झालं तर एक अजून कंडिशन दर्शवतो, ओके? समजा फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे पैसे आहेत परंतु त्याच्याकडे साधा मोबाईल आहे। ही हॅज मनी बट ही हॅज सिम्पल मोबाईल, ओके? मला उद्या सुट्टी आहे पण उद्या मला काम आहे, पण म्हणजेच परंतु। टुमॉरो आय हॅव हॉलिडे बट आय हॅव वर्क। लक्षात येते? म्हणजे हे कंडिशन दर्शवतो। बट नेहमी कंडिशन दर्शवण्यासाठी वापरायचं। जे काही तुम्हाला कंडिशन दर्शवायची, फॉर दॅट पर्पज यू कॅन गो फॉर दिस बट। आणि त्याच्या पुढचं आपलं कंजंक्शन येतं ते म्हणजे आहे ऑर। ऑर म्हणजेच काय रे भैया? ऑर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर किंवा। आता किंवा संदर्भात बोला बरं। समजा सगळ्यांनी मला सांगा, किंवा संदर्भात जर बोलताना आपण भूतकाळात आणि वर्तमान काळात वाक्य बनवू शकतो का? Can we use this or in present and past tense? The answer is no. We cannot use that. We are using this or just to predict something which is going to happen in the future. जे काही भविष्यात घडणार आहे किंवा घडण्याची दाट शक्यता आहे ते तुम्ही ऑरच्या मदतीने दर्शवतात। याचा विचार नव्हता ना केला कधी? मला सुद्धा याची काही आयडिया नव्हती, परंतु ज्यावेळेस मी उदाहरण याचे पाहिले शिकवण्यासाठी त्यावेळेस मला हे रिअलाइज झालं। मग आता आपल्या प्रत्येकाला समजा उदाहरणार्थ ट्राय करून पहा, एखादं कमेंट मध्ये मला वाक्य सांगा वर्तमान काळात किंवाचा उपयोग किंवा भूतकाळात किंवाचा उपयोग नाही होऊ शकत, राईट? आपल्याला फक्त आणि फक्त याचा चान्सेस दर्शवायचे असतात। समजा फॉर एक्झाम्पल विराट किंवा धोनी शतक बनवेल, विराट किंवा धोनी शतक बनवेल। आता हे उदाहरण व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी। विराट बनवेल का धोनी बनवेल हे माहित नाही, पण दोघांपैकी एक बनवेल अशी शक्यता आपण वर्तवू शकतो या मार्फत। म्हणजेच काय, विराट और धोनी विल मेक सेंचुरी, विराट और धोनी विल मेक सेंचुरी, अशा प्रकारे या ऑरचा वापर आपण पाहू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला आयदर ऑर पण इथं भेटीला येतं। आता आयदर ऑर आणि ऑर जवळपास सारखेच आहे, जिथं ऑर लावणार त्याच्या अगोदरच्या शब्दाला फक्त आयदर लावून टाका, होऊन झालं, ओके? म्हणजे एक तर धोनी किंवा विराट शतक बनवेल, आयदर विराट और धोनी विल मेक सेंचुरी, ओके? बरं, त्याच्यानंतर आता आपल्याला ऑल्दो पाहिजे। ऑल्दो म्हणजेच काय? जरी तरी। तरीसाठी कॉमा आहे। ऑल्दो म्हणजे एखादं कंडिशन दर्शवतो आपण, म्हणजे समजा जरी तो आजारी आहे तरी तो क्लासमध्ये उपस्थित आहे। ऑल्दो ही इज सिक किंवा ही इज इल, कॉमा ही इज प्रेझेंट इन द क्लास।
किंवा ही इज प्रेझेंट फॉर द लेक्चर, जे काही असेल ते त्या पद्धतीने या ऑल्दोचा वापर इथं केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं कंजंक्शन पाहायला मिळतं ते म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो. आता आतापर्यंत तुम्ही अनेकदा हे पाहिलं असेल, राईट. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, हेच नाही तर ते सुद्धा, याचा अर्थ मराठीमध्ये लक्षात घ्या प्रत्येकाने. मग आता समजा फॉर एक्झाम्पल, आताच उदाहरण आपण इथं परत घेऊयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की उदाहरणार्थ कंजंक्शन नुसार कसा डिफरन्स पाहायला मिळतो. ओके, सो आता मला म्हणायचंय विराटच नाही तर धोनी सुद्धा शतक बनवेल. काय, विराटच नाही तर धोनी सुद्धा शतक बनवेल म्हणजेच काय, नॉट ओनली विराट बट ऑल्सो धोनी विल मेक सेंचुरी. नॉट ओनली विराट बट ऑल्सो धोनी विल मेक सेंचुरी. तर हे तुरळक आहेत परंतु महत्वाचे आहेत. आपला हा छोटासा पार्ट 1 आपण यावरती करण्याचं ठरवलं. अचानक सुचलं की म्हटलं कंजंक्शन्स आपल्या प्रत्येकाला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि ते तुमच्या समोर तुमच्या पर्यंत पोहोचवावे म्हटलं, म्हणून आपला आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आमचा उत्साह वाढवायला विसरायचं नाहीये. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल, एखाद्या टॉपिक तुम्हाला टफ जात असेल तर त्या टॉपिकचं टायटल मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला हा व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलवरचे सगळेच व्हिडिओ मराठीमध्ये आहेत, तर ते सगळ्यांना समजण्यासाठी म्हणजे सोपे जातील. तर तुमचा एखादा फॅमिली ग्रुप असेल, तुमचा एखादा कॉलेजच्या फ्रेंडचा सर्कलचा ग्रुप असेल किंवा तुमचे मित्रमैत्रीण असेल, त्यांना तुम्ही या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपद्वारे पाठवा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा. चॅनलवरती नवीन आहात का तुम्ही? मला नाही वाटत तुम्ही असाल, पण बाय चान्स जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायला विसरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.